माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आहे दीपाली चौधरी. माझी कथा आहे मन माझे तुझे झाले, भाग 12. मंदार घरी पोचतो. मस्त सगळे बसलेले असतात. आजी आणि आजोबांना व्हिडिओ कॉल केलेला असतो. खूप वेळ बोलत असतात. मंदार, आपल्याला उद्या शॉपिंगला जायचं आहे. आपण सगळ्यांचंच घेऊन घेऊ. किरणला पण कॉल केला होता. तो पण गौरीला पाठवणार आहे. विनायक म्हणतात, आता आम्हाला भेटता येणार नाही. तिला पण घरी जाऊन समजलं असणार. मंदार मनात विचार करत असतो. हो म्हणतो. जेवण करायला बसतात. उद्या कशी शॉपिंग करायची, कोण काय घेणार त्यावर चर्चा चालू होती. मंदार सगळ्यांकडे बघत होता. मला तिच्यासोबत बोलता येणार नाही का? सगळे ठरवून मोकळे होतात. मंदार विचार करत होता. आपण आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले. उद्या शॉपिंगला जायचे. पैसे बघायला पाहिजे किती आहे. किया, अर्णव, गौरीचे कपडे आले पाहिजे. किरण विचार करत असतो. काय गरज आहे आपले पैसे वापरायचे? ते लोक खूप श्रीमंत आहे, करतील खर्च. किया म्हणते. गौरी पैसे द्यायला आली होती. कियाचं बोलणं ऐकलं. का वहिनी माझ्यासोबत अशी वागते? आई बाबांनी सगळं करून ठेवलं आहे. गौरी मनात विचार करत होती. बाहेरून दादा असा आवाज दिला. गौरी आतमध्ये आली. गौरी, काय ग, कशासाठी आली होती? काही काम होतं का? किरण म्हणतो, दादा हे काही पैसे आहे. आता जॉबला लागले तेव्हापासून साठले होते. उद्या शॉपिंग होईल आणि उरतील त्यामधील पैसे. गौरी म्हणते, गौरी काय करते? माझ्याकडे आहे, कशाला तुझे पैसे देते? किरण म्हणतो, दादा तुला घ्यायला लागतील. नाही घेतले तर मी इथून ठेवून जाते. गौरी म्हणते आणि पैसे ठेवून निघून जाते. गौरी रूममध्ये जाते आणि झोपून घेते. ऑफिसमध्ये पण काम असतं. घरी आले की तिला काम असतात. रूममध्ये अर्णव आहे. रात्री बोलायचं नाही असं चालू असतं. कधी बोलू? मंदार विचार करत असतो. तुझ्या गुलाबी गालावर हास्य येते खास. तुला बघून स्वप्नात बघू होतो भास. तुझ्या सौंदर्यावर मी भुललो. तुझ्या साध्या रूपावर मी भुललो. तुझ्या बोलक्या डोळ्यांवर मी भुललो. तुझ्या हसण्याला मी भुललो. तू अशीच जवळी राहा. गौरीचा विचार करत मंदार झोपून जातो. गौरी उद्या शॉपिंगला जायचा विचार करत होती. वहिनीने तिथे येऊन काही बोलायला नाही पाहिजे. ते लोक चांगले आहे. वहिनी कसं का वागते काय माहिती. तिच्यासोबत किती पण चांगला वागा, तिला माझा खूप प्रॉब्लेम आहे. गौरी विचार करत असते. सकाळी लवकर गौरी उठते. तिचं आवरते. जेवण बनवून घेते. किया मस्त आरामात उठली होती. रविवार होता. गौरी करेल सगळं, म्हणून आपण उशिरा उठा. कियाबाईचं उच्च विचार आहे. मंदारकडे पण सरिता आणि इंदू लवकर आवरून आल्या होत्या. घरातल्या नोकरांना सगळं सांगितलं होतं. 11 वाजता ते मार्केटमध्ये भेटणार होते. किरणला कॉल करून सांगितलं होतं. तो पण तिथे येणार होता. मंदार पण तयार होऊन आला होता. साहिल आणि रिद्धी पण येणार होते. सगळेच जाणार होते. विनायकला शॉपिंग करायला जायला आवडत नाही. बायका खूप वेळ लावतात. खूप कंटाळा येतो. तोपर्यंत ऑफिसचं खूप काम होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आता त्यांना जावं लागणार होतं. बायका आल्या होत्या तयार होऊन. ते मार्केटला जायला निघाले होते. गौरीने पण नाश्ता बनवला. किरण आणि किया, अर्णव पण नाश्ता करून घेतला. तयारी करून मार्केटला जायला निघतात. मंदारच्या घरचे आले. गौरीची वाट बघत असतात. गौरी बाकी येताना दिसतात. त्यांचं हाय हॅलो नमस्कार होतं. त्यात ठरतं की आधी बायकांची शॉपिंग करून घेऊ. ते साड्यांच्या दुकानात जातात. सरिता आणि इंदू लगेच साड्या घेतात. गौरी साड्या बघत होती. तिला जास्त त्यातलं समजत नाही होतं. काजलला आणलं असतं, तिची मदत झाली असती. गौरी विचार करत होती. गौरीचं लक्ष मंदारकडे गेलं. तो इशारा करून साडी सांगत होता. गौरीला समजलं. तिने ती साडी घेतली. सगळ्यांना आवडली. रिद्धीने खूप वेळ खाल्ला. तिला काही आवडत नाही होतं. कसला तरी एक ड्रेस आवडला. बायकाचं घेऊन झालं होतं. आता माणसांचं घ्यायला जाणार होते. मला कोणी काही विचारलंच नाही. तुला काय आवडलं का? ती साड्या घे. काहीच बोलले नाही. मला आवडली ती साडी घेतली. किरण पण आता काही बोलत नाही. प्रेमाने म्हणत नाही, ही साडी घे, तुला छान दिसेल. बघत पण नाही होता. किया म्हणते. माणसांनी पण त्यांचे कपडे खूप लवकर घेतले. बाकी लागणारे वस्तू पण त्यांनी घेऊन घेतल्या. बायकांनी पण साड्यांवर मॅचिंग सगळं घेतलं. सगळ्यांच्या मनासारखी शॉपिंग झाली होती. मस्त हॉटेलमध्ये
त्यांनी जेवण केलं, गप्पा टप्पा झाल्या, मग ते घरी जायला निघाले. तयारीमध्ये 15 दिवस कसे गेले समजलंच नाही. आज गौरी आणि मंदारचा साखरपुडा होता. घरामध्ये खूप गोंधळ होता. आजी आजोबा पण आले होते. सरिता आणि इंदू काम संपत नव्हते. रिद्धीला तर असं झालं होतं, काय करू नि काय नाही. साहिल नेहमीप्रमाणे तिची खोडी काढत होता, तिला त्रास देत होता. रिद्धी, साहिल काय चालू आहे? आवरा लवकर, जायचे नाही आहे का? विनायक म्हणतात. रिद्धी आणि साहिल आवरायला निघून गेले. आजी पण घरातल्या नोकरांना सूचना देत होत्या. सरिता आणि इंदू पण आवरायला निघून गेल्या होत्या. आजोबा, विनायक, कैलास बाहेर बघत होते. सगळा सामान ठेवला का? काही राहिलं नाही ना पाहिजे? सगळं बघून झाल्यावर ते पण आवरायला निघून गेले. गौरीकडे पण तसंच होतं. किरण सगळं बघत होता. कियाला काही पडली नव्हती, ती तिच्या तोऱ्यात होती. गौरीला मदत करायला काजल आली होती. गौरीचे आवरून झाले होते. खूप सुंदर दिसत होती. काजल तर तिच्याकडेच बघत होती. गौरी, मी मुलगा असती तर तुला पळवून घेऊन गेली असती. मंदार सर खूप प्रेम करतात, ते मला नाही जाऊ देणार नाही. एवढे श्रीमंत आहे पण काही गर्व नाही आहे. विनायक सर पण किती छान आहे. घरातल्या बायका पण साध्या राहतात. रिद्धी तर आपल्यामधलीच वाटते. किती मस्ती करते. आजी आणि आजोबा खूपच मस्त आहे. काजल मंदारच्या फॅमिलीचे खूप कौतुक करत होती. सगळ्यांचे नाव घेतले. साहिल सरांचे नाव नाही घेतले. ते खूप छान आहे, गौरी म्हणते. तो बोक्या काही चांगला नाही आहे. कसा वागतो, कधी पण भांडायला तयार असतो, काजल म्हणते. तो जवळ आला की काय होतं मला काही समजत नाही. हृदयात जोरात धडधड करायला लागतं. आत्ता जरा चांगला बोलतो, काजल मनात बोलत होती. कुठं हरवली काजल? घाबरायला होत आहे, धडधड पण होत आहे. सगळं चांगलं होईल ना? गौरी म्हणते. नको घाबरू, मी तुझ्यासोबत असणार आहे, काजल म्हणते. किरण आला होता. गौरीचं आवरलं का बघायला. दारातच थांबला. गौरी खूप सुंदर दिसत होती. तो पण तिलाच बघत होता. गौरी किती सुंदर दिसत आहे. तुला माझी नजर लागेल. काजल, गौरीची नजर उतार. तिची वहिनी काही कामाची नाही, तू लक्ष दे, किरण म्हणतो. दादा, तू नको काळजी करू. ही काजल कोणाची कमी भासू देणार नाही, कोणाला मध्ये पण येऊ देणार नाही, काजल म्हणते. हो, तू आहे मग कसली काळजी. चल, ते लोक केव्हा पण येतील. गुरुजी आले आहे, पूजा मांडत आहे. मला बाहेर बघावं लागेल. काजल, मी हाक मारली की गौरीला घेऊन ये, किरण म्हणतो. मंदार आणि त्यांची फॅमिली गौरीच्या घरी आले होते. मंदार पण खूप हँडसम दिसत होता. किरणने त्याचे स्वागत केले. त्यांना बसायला खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यांच्यासाठी पाणी, कोल्ड्रिंक, अजून बरंच आणलं होतं. किरण बऱ्यापैकीने लक्ष सगळं करून घेतलं होतं. त्याला गौरीच्या लग्नात कसलीच कमी करायची नाही होती. आई बाबांनी सगळी सोय करून ठेवली होती. गुरुजीने हाक मारली, मुलाला बोलवा. मंदारला गुरुजीने जवळ पाठवले. गुरुजींनी मंदारला पूजा करायला सांगितली. विनायक आणि सरिताला पण बोलवले. गणेश पूजन झाले. मग किरणला हाक मारली. किरणने मंदारला कुंकू लावून त्याच्यासाठी ड्रेस आणला होता, तो दिला. मंदार ड्रेस बदलवायला गेला. विनायक आणि सरिता जागेवर जाऊन बसले. आता गुरुजीने मुलीला बोलवा असे सांगितले. किरणने काजलला हाक मारली, गौरीला घेऊन ये. साहिलने कान टवकारले. माझी मांजर कशी दिसत असेल, तो मनात विचार करत होता. काजल गौरीला घेऊन आली. काजल खरंच खूप छान दिसत होती. साहिलची नजर तिच्यावरून बाजूला होत नाही होती. गौरी पूजेला बसली. तिची पूजा झाली. किरणला बोलवलं. किरण एकटाच बसला. गौरीला खूप वाईट वाटत होतं. वहिनी मुद्दाम करत आहे. काजलला खूप राग आला होता. ती गप्प होती. गुरुजी बोलले, जोडीने बसा. काजल, जा, कियाला बोलून आण, किरण म्हणतो. काजल कियाला बोलवते. वहिनी चला ना, पूजेला बोलवलं आहे, काजल म्हणते. आत्ता माझी आठवण झाली का, किया म्हणते. काजल कियाला सांगते आणि तिथे निघून जाते. किरणला काजलसोबत किया दिसत नाही. तो गुरुजीला बोलतो, सुरुवात करा. थांबा, असा आवाज येतो. किया आली होती. काजलने कियाला सांगितले होते. फ्लॅशबॅक. वहिनी, तुम्ही आल्या तुमचं नाव होईल. गौरीला तुमची आईची माया लावता, तिची काळजी घेता. आता तुम्हाला वाईट वाटत आहे असं दाखवा ना, काजल म्हणते.
खरंच असं होईल का? किया म्हणते. वहिनी, आपण नाव मोठे करून घ्यायचे. मंदार सर खूप श्रीमंत आहे. तुम्ही गौरीसोबत चांगल्या वागल्या तर तुमच्याकडे पण लक्ष्मी खेळती राहील. काजल म्हणते. हा विचार मी केलाच नाही. गौरीला त्रास देत राहिली. किया म्हणते. आता समजले आहे ना, मग पुण्याचं काम करा. किरण दादाने बोलवलं आहे. काजल म्हणते. कियाच्या डोक्यात प्रकाश पडतो. हा विचार मी का केला नाही? खरंच गौरीसोबत चांगलं वागलं पाहिजे. किया मनात विचार करते. वर्तमान. किया आली असते. किरण जवळ जाऊन बसते. अर्णव पण येतो. त्याच्या जवळ बसतो. गौरीला आनंद होतो. काजलला डोळ्यांनीच थँक्यू म्हणते. पूजेला सुरुवात होते. गौरी मन लावून पूजा करत असते. पूजा झाल्यावर सरिताला बोलवतात. सरिता इंदूला पण घेऊन जातात. गुरुजीने गौरीची ओटी भरायला सांगतात. सरिता गौरीला हळद कुंकू लावून औक्षण करतात. गौरीची साडी आणि फळ देऊन ओटी भरतात. इंदू दागिने देतात. गजरा बांगड्या देतात. गौरी त्या दोघींना नमस्कार करते. साडी बदलायला जाते. काजल पण तिच्यासोबत जाते. किरण कियाला थँक्यू म्हणतो. किया तू आली, मला खूप आनंद झाला. गौरीला पण झाला असणार. सगळे तुला किती कौतुकाने बघत आहे. किरण म्हणतो. किया तर पूर्ण हवेत असते. मी किती करते, गौरी माझ्या जास्त ऐकणार. किया मनात म्हणते. गौरी रूममध्ये जाते. जाताबरोबर काजलला मिठी मारते. गौरीला आनंदाचा दिवस आहे अशी रडली तर मेकअप खराब होईल. मंदार सर तुला घाबरून जातील. काजल हसत म्हणते. तिला गौरीला आज तरी रडू द्यायचे नाही होते. ती गौरीला तयार करते. परत मेकअप करते. दागिने घालते. मंदारकडून आले असतात. खूप सुंदर दिसत असते. मंदार तर तयार होऊन आला असतो. किरण गौरीला पण घ्यायला जातो. त्याच्यासोबत किया पण जाते. ती पण गौरीकडे बघत असते. गौरी खूप सुंदर दिसत असते. तिच्या तोंडातून निघून जातं. खूप सुंदर दिसत आहे. किया म्हणते. गौरीला खूप आनंद वाटते. किरण पण बोलतो. तिला बाहेर घेऊन जातात. मंदार तर असं वाटत असतं केव्हा येईल तिला मी बघतो. त्याच्या डोळ्याची आतुरता थांबली. गौरी येताना दिसली. मंदारची पापणी पण हलत नाही होती. काय दिसत आहे, किती सुंदर, छान, ब्युटिफुल दिसते. जायचं घरी घेऊन जायचं असं वाटत आहे. मंदार मनात बोलत होता. मंदारला बोलवलं. गौरी पण गेली. तिला मंदारने पुढे होऊन हात दिला. रिद्धीने रिंग घेऊन आली. काजल पण रिंग घेऊन आली. रिद्धीने मंदारला रिंग दिली. मंदारने मस्त गुडघ्यावर बसून गौरीच्या हातामध्ये रिंग घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. गौरी तर खूप लाजल्यासारखं होत होतं. काजलने गौरीला अंगठी दिली. गौरीने मंदारच्या हातात घातली. सगळ्यांनी परत टाळ्या वाजवल्या. गौरी मंदारच्या बाजूला उभी राहिली. मंदारने हळूच तिच्या हातात हात घेतला. किती गोड दिसत आहे. असं वाटत आहे तुला आत्ताच घेऊन जाऊ. माझ्या हृदयात लपून ठेवेल. मंदार म्हणतो. गौरी काही बोलत नाही. तिला खूप लाजत होती. गौरी किती लाजत आहे. अजून सुंदर दिसत आहे. मंदार म्हणतो. सर काही पण काय, सगळ्या आपल्याकडे बघत आहे. असं नका बोलू ना. गौरी म्हणते. गौरी आत्ता तरी सर नको म्हणू. मंदार म्हणत जा ना. मंदार म्हणतो. सरिता त्यांच्याकडे येतात. मंदार फोटो काढून घे. तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतील. मीच आधी करते. कॉंग्रॅच्युलेशन. असेच आनंदी राहा, सोबत राहा, खुश राहा. सरिता म्हणतात. मंदार आणि गौरी खूप फोटो काढतात. फोटोग्राफर सांगत होता त्या पोज देत होते. किरण बाकी जेवणाचं बघत होता. काजल पण किरणला मदत करत होती. किया मदत करत नाही होती पण पाहुण्यांसोबत बोलत होती. मंदार आणि गौरीला शुभेच्छा द्यायला जात होते. त्यांच्यासोबत पण फोटो काढले. नंतर फॅमिलीसोबत पण काढले. रिद्धी आणि साहिलने पण खूप काढले. फोनमध्ये पण काढले. काजल जात होती. साहिलने हाक मारली. काजल साहिलजवळ गेली. मिस काजल खूप सुंदर दिसत आहे. माझी नजर लागेल. प्रोग्राम झाला की तुमच्या आईला नजर काढायला सांग. साहिल म्हणतो. काजलला आवडलं असेल. साहिलने तिची तारीफ केलेली. पण ती काजल आहे. माझं मी बघून घेईल. सर तुम्ही पण हँडसम दिसत आहात. खूप सुंदर मुली आहे. वाचून राहा. काजल म्हणते.
सुंदर मुलीला काय करू, मला तर एकच हवी आहे, साहिल म्हणतो. काजलला किरण हाक मारतो. ती निघून जाते. मांजर काही हातात येत नाही. मी पण साहिल आहे, तिला माझी बनवून राहील, साहिल म्हणतो. रिद्धीजवळ जातो. वीरेन येतो. त्याला काही कारणाने लवकर येता आले नाही. मंदार आणि गौरीला भेटून रिद्धीजवळ येतो. रिद्धी किती सुंदर दिसत आहे, वीरेन म्हणतो. रिद्धीला तर खूप छान वाटते. ती थँक्यू म्हणते. वीरेन तिच्याकडे बघत असतो. खूप सुंदर दिसत असते. आता साहिल आला. ते बोलत बसले. मंदार आणि गौरी खूप दमले होते. काजलने ज्यूस आणलं होतं त्या दोघांसाठी. किरण जेवायचे बघत होता. मोठा टेबल लावला सांगितला होता. मंदार आणि गौरीचे सगळ्यांच्या मध्ये ताट घेतले होते. त्यांना जेवायला बोलवले. सगळे जेवायला बसले. मंदार आणि गौरीला चिडवत होते. एकमेकांना घास भरवला असं म्हणत होते. मंदारने गौरीला घास भरवला. गौरी लाजत होती. कसं तरी तिने मंदारला एक घास भरवला. मस्त गंमत मस्ती करत जेवण झाले. आता बरेच पाहुणे गेले होते. घरातलीच राहिले होते. विनायक किरणजवळ गेले. खूप छान झाला, आता आम्ही निघतो, विनायक म्हणतात. आजी आजोबा तर खूप आनंद झाला होता. गौरी त्यांना खूप आवडत होती. त्यांच्या मनासारखं झालं. मंदारला गौरीला सोडून जावे असं वाटत नाही होतं. घरातले खूप चिडवतील म्हणून मंदार पुढे निघाला. बाकी पण भेटून निघाले. गौरी काजल पण गौरीच्या रूममध्ये गेल्या. गौरीने लगेच चेंज केलं, मेकअप काढला. खूप दमली होती. पुढील भागात किया अशी चांगली वागेल का? कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.